आजच्या या धावपळीच्या जगात आपण शरीराच्या व्यायामाकडे लक्ष देतो, पण मनाच्या आरोग्याचं काय? जिममध्ये जाऊन पिळदार शरीर बनवणं किंवा महागड्या डाएट टिप्स फॉलो करणं आपल्याला सोपं वाटतं, पण मानसिक शांततेचं काय? जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगात दर 4 पैकी 1 व्यक्ती मानसिक तणावाचा सामना करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, यावरचा सर्वात सोपा, स्वस्त आणि प्रभावी उपाय तुमच्या पायाशीच आहे. हो, मी बोलते चालण्याबद्दल. दररोज 20 ते 30 मिनिटं चालण्याच्या सवयीमुळे कोणकोणते फायदे होतात ते सांगतेच, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा. तर चालण्यामुळे शरीरात एंडॉर्फिन नावाचं हॅपी हार्मोन तयार होतं. हे हार्मोन्स आपल्याला मूड सुधारतं आणि नकारात्मक विचार दूर करतं. कामाच्या तणावातून थोडा वेळ काढून चालायला गेल्यास मेंदूला विश्रांती मिळते, त्यामुळे मन हलकं होतं, विचार अधिक स्पष्ट होतात. दररोज काही वेळ चालण्याची सवय लावल्यास चिंता, घाबरटपणा आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. तसंच शरीर रिलॅक्स झाल्यामुळे रात्रीची झोपही चांगली लागते. चालल्यामुळे रक्तभिसरण सुधारतं आणि मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतं, त्यामुळे एकाग्रता वाढून मन अधिक सकारात्मक होतं. विशेषतः उद्यानात किंवा निसर्गाच्या सानिध्यात चालल्यास मन अधिक प्रसन्न होण्यास मदत होते. तुम्ही दिवसातून फक्त 20 ते 30 मिनिट चालण्याची सवय लावणार का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.